ग्रामकोस समितीच्या ठरावासाठी आर्थिक प्रलोभनांचा आरोप, चौकशीची ग्रामस्थांची मागणी. ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखाली दलालांकडून हालचाली, तहसीलदारांना निवेदन. एट्टापल्ली तालुक्यातील जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामकोस समित्यांचे ठराव बेकायदेशीररित्या मिळवण्यासाठी काही दलालांकडून आर्थिक प्रलोभने दाखविली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार एट्टापल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओम साई प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाखाली काही व्यक्ती ग्रामकोस समितीच्या मोजक्या सदस्यांना हाताशी धरून ठराव मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी आर्थिक लालच दाखविण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभा व ग्रामकोस समितीची दिशाभूल करून काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक हितासाठी कार्यरत असल्याची शंका निर्माण झाली आहे. गावाच्या हिताशी संबंधित कोणतीही निर्णय हा सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पारदर्शक व कायदेशीर प्रक्रियेनुसार होणे आवश्यक असताना काही व्यक्तींकडून नियमाबाहेर पद्धतीने ठराव मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच ग्रामसभा व ग्रामकोस समितीच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करून कोणतीही बेकायदेशीर ठराव मंजूर होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. यावेळी सौनू लेकामी, नामदेव लेकामी, तनेश गोटा, नामुद हिमाची इत्यादी उपस्थित होते.